नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे आता सगळेजण पूजेला जमलेले असतात आणि तेव्हाच अपूर्वा एकटी आता रूममध्ये येते आणि रागवून उभी राहिलेली असते. तेव्हा तिला शोधत शोधत त्या ठिकाणी तिच्या मागोमाग बलदेवसुद्धा आलेला असतो. बलदेव बघतो तर काय, अपूर्वा एकटीच जणू काही रुसून आता उभी राहिलेली असते. बलदेव म्हणतो, अपूर्वा काय झालं? अगं तिथे सगळेजण पूजेला जमलेत ना, आणि तू इथे काय करतेस? तू इकडे का आलीस? चल पूजेला चल. तेव्हा इकडे आता अपूर्वाच्या डोळ्यात पाणी असतं. तेव्हा बलदेव म्हणतो, अपूर्वा काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी? तुला कुणी काही बोललं का? तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, नाही बलदेव, खरंच काही नाही. तेव्हा इथे बलदेव म्हणतो, हे बघ अपूर्वा, तू किती स्ट्रॉंग आहेस ना, ते मला बरोबर माहिती आहे. सहजासहजी तुझ्या डोळ्यामध्ये पाणी नाही येणार, आणि आता तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आहे याचा अर्थ तुला नक्कीच कुणीतरी काहीतरी बोललं असेल. सांग तू मला, कुणाच्या बोलण्यामुळे तू दुखावली गेली आहेस ते मला कळू दे. प्लीज सांग ना, तुला कुणी काही बोललं का? तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, बलदेव, मला कुणी काही बोललं नाही आहे रे, पण तरीसुद्धा एका गोष्टीचं मला वाईट वाटतंय. तेव्हा बलदेव म्हणतो, कुठल्या गोष्टीचं वाईट वाटते तुला? प्लीज सांग ना. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते की बघ ना बलदेव, म्हणजे आपलं दोघांचं आता लग्न झालं आहे, आणि आपलं लग्न झाल्यानंतर इथे घरामध्ये पूजा आहे, बरोबर ना? मला असं वाटलं होतं की या पूजेचा मान आपल्याला मिळेल, पण तसं काहीच नाही झालं रे. प्रत्येक पूजेचा मान जसा इथे भूमी आणि आकाशदादा यांना मिळतो, तर या पूजेचा मानसुद्धा त्यांनाच मिळालेला आहे. मला वाटलं होतं की लग्नानंतरची पहिली पूजा असल्यामुळे मान आपल्याला दिला जाईल, पण तसं काहीच घडलं नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणत असते की जेव्हा मी माझ्या घरी होते तेव्हा मी एकटीच होते. घरामध्ये पूजा काय असते, पूजेचा मान काय असतो, मला काहीही माहीत नव्हतं. मला असं वाटलं होतं की या घरामध्ये आल्यानंतर मला पूजेचा मान वगैरे दिला जाईल, पण तसं काहीच केलं नाही. त्या गोष्टीचं मला थोडं वाईट वाटलं. निदान आपला विचार तरी केला असता, पण तसं काहीच नाही आहे. या पूजेचा मानसुद्धा भूमिताई आणि आकाशदादा यांनाच मिळालेला आहे. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, अपूर्वा, अगं एवढंच ना, तुला बरोबर वाटतंय जे काही वाटतंय ते. पण हे बघ, खरं सांगू का, ही त्यांची पूजा आहे आणि ते महाजन आहेत, आणि ही कुळाच्या देवाची पूजा आहे. त्यामुळे आता कुळाच्या बाबतीत ज्या काही पूजा वगैरे होत असतात त्या सगळ्या भूमी आणि आकाश हे दोघेजणच करत असतात, कारण या घराची ती रीत आहे. म्हणजे या घरामध्ये परंपरा चालत आलेली आहे की कुळाच्या बाबतीत ज्या काही पूजा वगैरे असतील त्या सगळ्या भूमी आणि आकाश करणार, आणि ते महाजन आहेत. अगं मी महाजन नाही आहे, मी खरं तर या घरातला कुणीच नाही आहे, मग मला हा पूजेचा मान का मिळेल? तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणत असते, बलदेव, अरे असं का बोलतोयस तू? या घरामध्ये तुला सख्ख्या भावाप्रमाणे मान दिला जातो, बरोबर ना? म्हणून तर माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सगळ्यांनी इतकी छान तयारी केली होती, आणि तेव्हा मग तुला मान आहे म्हणूनच केलं होतं ना हे सगळं. मग असं कसं म्हणतोस की तू या घरातला कुणी नाही आहेस म्हणून? मला असं वाटत होतं की आपल्या दोघांना जरा मान दिला असता तर जास्त बरं झालं असतं. आता एवढा विचार करणं सुद्धा माझं चुकीचं आहे का, सांग ना? तेव्हा बलदेव म्हणतो, नाही अपूर्वा, तुझं काही चुकलेलं नाही आहे. तुला कोण बोलतंय तुझं चुकलं आहे? पण हे बघ, आता एवढा विचार करू नकोस. भूमी आणि आकाश या घरातले मोठे आहेत. त्यांना सगळा मानपान हा दिला जातो, कारण का, हे त्यांचं घर आहे, बरोबर की नाही? आणि त्यामुळे या घरातले मोठे म्हणून, या घरातले कर्ते म्हणून हा मान त्यांनाच दिला पाहिजे, असं मलाही वाटतं. तू जास्त विचार करू नकोस. चल, आता सगळेजण वाट बघत असतील, आपण पूजेला जाऊया. त्या दोघांचं हे बोलणं इथे आता पौर्णिमाने ऐकलेलं असतं, आणि पौर्णिमाने बोलणं ऐकलंय ही गोष्ट आता अपूर्वाला कळलेली असते की पौर्णिमा आता बाहेर जाऊन नक्कीच काहीतरी बोलणार, हे आता अपूर्वाला कळलेलं असतं. आणि म्हणूनच तिने इथे पौर्णिमाला बघूनसुद्धा तिचं बोलणं सुरूच ठेवलेलं असतं, कारण पौर्णिमाने बोलणं ऐकून बाहेर येऊन भूमी आणि आकाश समोर हे सगळं बोलावं, अशी आता अपूर्वाची इच्छा असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता पूजेला सुरुवात केलेली असते. तेव्हा आकाशभूमी हे आता रीतिरिवाजाप्रमाणे सगळं काही व्यवस्थित करत असतात, व्यवस्थित पूजा करत असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की भूमी, हे कणकेचे दिवेसुद्धा लावायचे असतात ना? तेव्हा भूमी म्हणते, हो ना. अगं मानसी, कणकेचे दिवे कुठे आहेत? तर इथे पौर्णिमा म्हणत असते, हे काय, कणकेचे दिवे मी घेऊन आले. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, जरा लावतोस का तू? माझ्या हातामध्ये अक्षता आहेत ना म्हणून.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा शांत उभी असते आणि लगेच ती म्हणते की भूमिताई, मला जरा बोलायचं आहे तुझ्याजवळ. तेव्हा इथे भूमी म्हणते, बोल ना, काय बोलायचं आहे? तेव्हा पौर्णिमा म्हणते, मी काय म्हणते, या घरामध्ये आता पूजेचा मान आपण अपूर्वा आणि बलदेवला देऊया का? कारण त्यांचं लग्न झाल्यानंतर ही पहिलीच पूजा आहे. तेव्हा या पूजेचा मान आपण त्यांना दिला तर बरं होईल. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, नाही काहीच हरकत नाही आहे त्यांना मान द्यायला. पण पौर्णिमा, अपूर्वा असं काही बोलली नाही मला. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, नाही अपूर्वा असं काही बोललेली नाही आहे. पण खरं तर तिलासुद्धा वाटत असेल ना, की लग्नानंतरची पहिली पूजा आहे, तर आपल्याला मान मिळावा म्हणून. तिच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतंय की तिला ही पूजा करायची होती. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, पण पौर्णिमा, कुळाच्या बाबतीत ज्या काही पूजा वगैरे असतात, त्या सगळ्या दादा आणि ताई दोघेजणं करतात, ही गोष्ट तुला माहिती नाही आहे का? ते महाजन आहेत ते. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, मला माहिती आहे गं ते सगळं, पण मला असं वाटतं की इथे अपूर्वाला ही पूजा करायची होती आणि तिच्याकडे बघून तसं वाटतंय. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, पण अपूर्वा, तुला ही पूजा करायची होती, मग तू बोलली का नाहीस इथे? तेव्हा अपूर्वा म्हणत असते की नाही, असं काही नाही आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आपल्याला बोलली नाही, पण बलदेवला तसं काहीतरी ती बोललीच असेल ना? हो ना बलदेव, की इथे अपूर्वाला ही पूजा वगैरे करायची आहे म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमीला कळलेलं असतं की अपूर्वाचं हे नक्की काय नाटक चालू आहे ते. अपूर्वाला भूमीचा मान हिसकावून घ्यायचा आहे, ही गोष्ट आता तिला कळलेली असते. तेव्हा आकाश म्हणतो, बलदेव, काय बोलते पौर्णिमा? अपूर्वा तुला असं काही बोलली आहे का? पूजा वगैरे करायचं? हे बघ, जे काही असेल ते स्पष्टपणे बोल. तेव्हा इथे भूमी म्हणते, दादा, हे बघ, अजिबात विचार करू नकोस. जे काही आहे ते बोल ना. तेव्हा बलदेव म्हणत असतो की आकाश, भूमी, हे बघा, मला हा पूजेचा मान वगैरे हवा आहे म्हणून मी बोलत नाही आहे. पण मला अपूर्वा म्हणत होती की आत्तापर्यंत तिला पूजेचा मान वगैरे मिळाला नाही आहे, म्हणून आता लग्न झाल्यानंतर घरामध्ये ही पहिली पूजा होती, तर तिला ही पूजा करायची होती, असं तिचं म्हणणं आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश, काहीच हरकत नाही आहे. बलदेव दादा आणि इथे अपूर्वाला जर ही पूजा करायची असेल, तर माझी काही हरकत नाही, तुम्ही करू शकता. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, नाही, नको नको, ही कुळामधली पूजा आहे, ती तुम्हीच करा. तेव्हा भूमी म्हणते, नाही काहीच हरकत नाही. मानसी म्हणत असते, ताई, तू योग्य वेळेवरती आली आहेस ना, मग पूजा कर ना तू, तिला नसेल करायची तर राहू दे. तेव्हा इथे अपूर्वा आता तिच्याकडे बघतच राहते. भूमी म्हणते, काही हरकत नाही, तुला जर मनापासून वाटत असेल की ही पूजा तुला करायची आहे, तर तू नक्कीच ही पूजा कर, माझी काहीच हरकत नाही आहे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की लग्नानंतरची माझी पहिलीच पूजा आहे. मलासुद्धा कुटुंबासाठी इथे काहीतरी मागायचं होतं, म्हणून मनापासून मला हा मान हवा होता. तेव्हा भूमी म्हणत असते, ये ना अपूर्वा, ये, ये कर तू पूजा, काहीच हरकत नाही आहे माझी. तेव्हा इथे अपूर्वा येते आणि नुसती येत नाही, तर भूमीला इथे एक लूक देत असते, खूपच विचित्र लूक, की बघ, तुझा मान हिसकावून घेतला ना. त्यानंतर तिथे आकाशसुद्धा बलदेवला टोपी वगैरे घालायला देतो आणि त्यालासुद्धा हा पूजेचा मान देतो. भूमी आणि आकाश मनाने खूपच चांगले असल्यामुळे त्यांना या गोष्टीचं काही वाटत नाही. पण खरं तर इथे अपूर्वा खूपच जास्त चुकीची वागलेली असते. पूजा करत असताना मुद्दामहून ही गोष्ट करून तिने हा मान तिच्याकडून हिसकावून घेतलेला असतो. एकतर इथे बलदेवला त्या लोकांनी घरामध्ये ठेवून घेतलंय, मानपान सगळा देत आहेत आणि इथे खानदानी घर हे भूमी आणि आकाश या दोघांचं आहे. सगळं काही त्या दोघांचं आहे. पण इथे अपूर्वाला आता ते सगळं डोळ्यामध्ये खुपतंय आणि म्हणूनच त्यांच्याकडून ते सगळं तिला हिरावून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, त्या घरामध्ये निदान आपण आश्रित आहोत ही गोष्ट तिला कळायला हवी होती. पण ते काही विचार न करता ती आता भूमीकडून तिचा मान-पान हिसकावून घ्यायला निघाली. स्वतःला तर पूजा करता येत नाहीच आहे. भूमी सगळं तिला गाईड करते आणि त्या पद्धतीने पूजा करते. जर आपल्याला त्यातलं काही कळत नाही, तर पूजा करायला नको. ज्यांना सगळं जमतं, येतं आणि सगळं खरं तर ज्यांना शोभतं, त्यांनी केलं पाहिजे. पण इथे आता मनामध्ये शांतता मिळावी, भूमीला खिजवण्यासाठी इथे अपूर्वा ही पूजा करत असते. ती इथे लाभणार तरी आहे का? देवाला ज्याच्या हातून पूजा हवी असते, तिच्या हातातून न मिळाल्यामुळे ती आता पावन होते की नाही, हा पहिला प्रश्न आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी नैवेद्याचं ताट तयार करायला आलेले असते. तेव्हा तिथे अपूर्वा येते आणि म्हणते, काय भूमीताई, कसा तुझ्याकडून पूजेचा मान काढून घेतला बघितलंस ना? तेव्हा इथे भूमी म्हणते, हो गं, तुला काय वाटतंय, पूजेचा मान काढून घेतलास म्हणून मला इथे खिजवायला आली आहेस का?
तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, बरोबर ना, आत्तापर्यंत पूजेचा मान, घरातला मानपान हे सगळं तुम्हालाच मिळत होतं. तुमच्या विरोधात बोलणारं कुणी नाही आहे ना या घरामध्ये. पहिल्यांदाच असं झालं असेल ना, की तुम्ही दोघेजणं पूजा करत असताना पूजेचा मान तुमच्याकडून काढून घेतलाय ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते, की पूजेचा मान खरंच तू माझ्याकडून मिळवलास, की तुला दान केला गं? सांग ना, दयेमध्ये तुला मी तो मान दिला. माझ्या जर मनामध्ये आलं असतं ना, तर मी म्हणाले असते, की पूजा ही आमच्या हातूनच झाली पाहिजे आणि तिथे आम्हाला कोणी विरोधसुद्धा केला नसता. पण मी तुला तो पूजेचा मान दिला म्हणून तू पूजा केलीस, कळलं ना? मी जर नाही म्हणाले असते, तर तुला ती पूजा करता आली नसती. पण मला माहिती होतं, तुला पूजेचा मान दिला तर तू आनंदी होशील आणि मला खिजवण्यासाठी इथे तू येशीलच. मला हे माहितीच होतं. पण कसं आहे ना अपूर्वा, अगं मान हा मिळणं आणि हिसकावून घेणं याच्यामध्ये खूप फरक असतो गं. आणि तुला वाटतंय की मी तुला पूजेचा मान दिला, पण कसं आहे ना, हातचं राखून मग हा पूजेचा मान तुला मी दिलेला आहे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, म्हणजे? तेव्हा भूमी म्हणते की अपूर्वा, तुला अगं काही माहितीच नाही आहे. म्हणजे बघ ना, आता इथे पूजा तर तू केलीस, पण जोपर्यंत इथे जी व्यक्ती पूजा करते ना, तीच इथे देवासाठी नैवेद्य तयार करते आणि तो नैवेद्य तर मी तयार केलाय ना. आणि जोपर्यंत नैवेद्य दाखवला जात नाही, तोपर्यंत ही पूजा पूर्ण होतच नाही. कळतंय तुला? तेव्हा इथे आता घे, हे नैवेद्याचं ताट घे आणि जाऊन आता देवासमोर ठेव. मग तरी तुला कळेल की नक्की पूजेचा मान हा कुणाला मिळालाय ते. तेव्हा इथे आता अपूर्वा म्हणत असते की मला माहिती नव्हतं. तेव्हा भूमी म्हणतोय, की "तुला काही माहितीच नसतं गं. तुला फक्त ओरबाडायचं माहिती आहे. बरोबर ना? तुला फक्त मला इथे खिजवायचं होतं. तुला मला हरवायचं होतं. पूजेचा मान काढून घ्यायचा होता. हा एवढाच हेतू होता ना तुझ्या मनामध्ये. बरोबर ना?" तेव्हा इथे भूमी म्हणत असते, "हे बघ अपूर्वा, तुला जी काही लढाई माझ्याबरोबर करायची आहे ना, तू कर. पण घरामध्ये देवाधर्माच्या बाबतीत ज्या गोष्टी आम्ही करत असतो ना, त्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नकोस. मी तुला एवढं सांगेन, तुला माझ्याशी जी काही स्पर्धा करायची आहे ती कर. पण देवाच्या इथे पूजा वगैरे करत असताना जर पुन्हा अशी वागलीस ना, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. कळलं तुला? घे आता. दयेने तुला जो पूजेचा मान दिला होता ना, तो पूर्ण कर जा. धर, नैवेद्याचं ताट धर ना." तेव्हा इथे नैवेद्याचं ताट देऊन इथे आता भूमी जात असते. तेव्हा अपूर्वा म्हणत असते, "ठीक आहे, आता हा मान मी दयेमुळे मला मिळाला आहे, की कुठल्याही मुळे मिळू दे, पण पूजेचा मान तुझ्याकडून मी पहिल्यांदा काढून घेतला, ते महत्त्वाचं आहे ना, बरोबर की नाही? त्यामुळे आता पूजेचा मान तर काढून घेतलाय. लवकरच या घरातला मान-सन्मान आणि तुझी जागा ती सुद्धा मिळवून घेते की नाही बघच तू." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते, "या सर्व बोलायच्या गोष्टी असतात गं. तुला या सगळ्या गोष्टींमधून आनंद मिळत असेल ना, तर तुला जे करायचं आहे ते कर. या घरातला मान-सन्मान मिळवणं ही सोपी गोष्ट नाही आहे." तेव्हा इथे आता अपूर्वा म्हणत असते, की "तो मिळवल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही. तुम्हाला वाटत असेल, की हातचं राखून वगैरे तुम्ही मला हा मान दिलात, पण शेवटीला तिथे देवाची पूजा कुणाच्या हातून झाली, कुठल्याही गोष्टीने होऊ दे, कुठल्याही बाबतीत होऊ दे, म्हणजे तुम्हाला वाटत असेल, की दयेने मान दिलात किंवा कुठल्याही बाबतीत दिलात, पूजा माझ्या हातून झाली हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. जिंकलं कोण ते महत्त्वाचं आहे आणि जिंकले मीच. तर प्रेक्षकांनो, इथे या सगळ्यामागे पौर्णिमाचा सुद्धा हात आहे. इथे आता इनडायरेक्टली का होईना, पण पौर्णिमा अपूर्वाला मदतच करते ही गोष्ट आता लक्षात येत असते. ही गोष्ट खरं तर आता कुणालाच आवडलेली नाही आहे. मानसी, अथर्व, भूमी, आकाश यांना अजिबात ही गोष्ट आवडलेली नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, पूजा झाल्यानंतर इथे आता अपूर्वा मूर्खासारखी भूमीला म्हणत असते, की "भूमीताई, या ना तुम्ही सुद्धा आता पाया वगैरे पडून घ्या, देवाचा आशीर्वाद घ्या." तेव्हा भूमी म्हणते, "हो, चालेल ना." तेव्हा भूमी म्हणते, की "ये पिल्लू ये. आकाश येतोयस ना?" तेव्हा ते तिघेजण आता इथे देवाचा आशीर्वाद घेतात. त्यानंतरला प्रसादसुद्धा दिला जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसी, अथर्व हे दोघेजण येऊन आता पाया वगैरे पडतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमीला कळलेलं असतं, की इथे अपूर्वाला फक्त आता या घरामध्ये इंटरेस्ट नाही आहे, तर तिला माझा पद पण हवं आहे. माझा इथे मान-सन्मानसुद्धा तिला हिरावून घ्यायचा आहे. हे भूमीला कळलेलं असतं, कारण अपूर्वा हे तिच्यासमोर स्पष्टपणे बोलते. एकतर बलदेवचा आणि अपूर्वाचा त्या घराशी काडी मात्र संबंध नाही आहे. ते घर आहे महाजनांचं. तिथे पौर्णिमा
इथे मानसी या दोघीजणी आता मामाच्या घरामध्ये राहत असतात, पण ते सुद्धा अगदी व्यवस्थितरित्या. इथे मानसी आणि अथर्व हे दोघेजण कुणाच्याही शब्दाबाहेर नाही आहेत. पण प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव कुणीही नसताना त्यांचा आगाऊपणा जरा जास्तच चालू आहे त्या घरामध्ये. त्यानंतर प्रेक्षकांनो, मानसी आणि अथर्व दोघेजण देवाचा आशीर्वाद घेतात. तेव्हा भूमी म्हणत असते की मी काय म्हणते मानसी, चल आता आपण स्वयंपाकाचं बघूया. हिला जर भूक लागली ना तर संपूर्ण घर आता डोक्यावरती घेईल. तोपर्यंत आपण स्वयंपाकाचं बघूया. तेव्हा मानसी आणि भूमी दोघीजणी स्वयंपाक करायला गेलेल्या असतात. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की अथर्व, अरे काही महत्त्वाचे मेल आलेत, ते आपण चेक करूया आणि त्यांना आपण पटापट रिप्लाय करूया. यांचं जेवणाचं होईपर्यंत आपण ते काम करून घेऊ, चालेल ना? तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो की हो चालेल ना. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, आकाश आणि अथर्व आता रूममध्ये जात असताना आकाशचा मोबाईल बाहेर राहिलेला असतो आणि तो मोबाईल आता अपूर्वाने उचललेला असतो. मेघ आणि आकाश या दोघांमध्ये नक्की काय बोलणं झालं असेल हे तिला बघायचं होतं म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की माझा मोबाईल कुठे आहे? माझा मोबाईल बाहेर राहिला वाटतं, मी घेऊन येतो. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की चला, बरं झालं आकाशचा फोन माझ्या हाती लागला आणि आता इथे कुणीच नाही आहे. हा मोबाईल जर मी उघडला तर मेघमध्ये आणि अपूर्वा इथे आकाशमध्ये नक्की काय बोलणं झालेलं आहे ते तिला शोधून काढायचं असतं. पण त्याचा फोन आता अनलॉक होत नसतो. तेव्हा इथे ती फोन अनलॉक करण्याचा प्रयत्न करत असते. नंतर ती म्हणते की मी माझ्या एक्सपर्ट टीमला फोन करते आणि विचारून घेते की दुसऱ्याचा फोन अनलॉक कसा करायचा असतो ते. तेवढ्यात प्रेक्षकांनो, तिथे आकाश आलेला असतो आणि तो म्हणतो की माझा मोबाईल कुठे गेला? माझा मोबाईल तर इथेच होता ना. तेव्हा इथे अपूर्वा त्याचा आवाज ऐकते आणि म्हणते, अरे देवा, आकाश इथे आला. त्याने जर बघितलं की माझ्या हातात त्याचा फोन आहे तर तो आकांत तांडव करेल. काय करू मी? तेव्हा इथे अपूर्वा आकाशचा फोन आता तिथेच तुळशीच्या जवळ ठेवून देते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा घरामध्ये जात असताना आकाश म्हणतो, अपूर्वा, अगं माझा मोबाईल बघितलंस का? मी माझा मोबाईल इथेच ठेवला होता. तो भेटतच नाही आहे. तो मोबाईल खरं तर इथे आता अपूर्वानेच घेतलेला असतो. जर आकाशला कळलं तर माझी वाट लागेल हे अपूर्वाला माहिती असल्यामुळे ती बाहेरच त्याचा फोन ठेवून देते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अपूर्वा म्हणत असते की फोन? मला नाही माहिती तुमचा फोन कुठे आहे. मी कशाला घेऊ? तेव्हा आकाश म्हणतो, अगं मला द्यायला तू फोन नाही घेतलास ना? कारण आम्ही सगळेजण इथून गेल्यानंतर शेवटला तूच इथे उभी होतीस ना. मला वाटलं मला देण्यासाठी तू फोन घेतला असशील. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, नाही नाही, मी तुमच्या फोनला हात लावलेला नाही आहे. मला नाही माहिती तुमचा फोन कुठे आहे. तेव्हा आकाश म्हणतो, अरे माझा अचानकपणे फोन कुठे जाईल? मी तर इथेच ठेवला होता आणि लगेच कसा माझा फोन हरवेल? तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तिथे आता आलेली असते पौर्णिमा आणि पौर्णिमा म्हणते, आकाश, हा घे तुझा फोन घे. तेव्हा आकाश म्हणतो, अरे थँक्स. कुठे होता हा फोन? मी तर इथे ठेवला होता आणि तू तिकडून कुठून घेऊन आलीस? तेव्हा इथे आता अपूर्वा ही तिच्या तोंडाकडे बघायला लागते. नक्की पौर्णिमाने हा फोन लगेच कुठून आणला? तेव्हा आकाश म्हणत असतो, अगं मी काय विचारतोय तुला पौर्णिमा? माझा फोन इथे होता ना. तू कुठून घेऊन आलीस? कुठे सापडला तुला माझा फोन? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा गप्पच बसते. कारण का, पौर्णिमाला कदाचित माहिती असतं की अपूर्वाने तो फोन बाहेर ठेवला होता आणि तेव्हा पौर्णिमाने कुणाला काही कळू नये म्हणून तो फोन बाहेरूनच आतमध्ये आणलेला असतो. जेव्हा इथे आकाश विचारतो की माझा फोन तुला कुठे भेटला? तेव्हा इथे पौर्णिमा आणि अपूर्वा दोघीजणी एकमेकींकडे बघत असतात. तेव्हा इथे अपूर्वा घाबरलेली असते. तिला असं वाटतं की मी बाहेर ठेवलेला फोन ही पौर्णिमा कुठून घेऊन आली आणि तिने मला बघितलं की काय? आकाशचा फोन घेताना या गोष्टीमुळे ती आता घाबरलेली असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता आकाश म्हणत असतो की त्या अपूर्वाची हिंमत दिवसेंदिवस वाढतच चालली. तिने माझ्या फोनला हात लावला. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, अरे हो ना आकाश, आणि घरामध्ये सुद्धा तिने आता छक्के पंजे खेळायला सुरुवात केली आहे. हे काय चाललंय तिचं? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, मी काय म्हणतो, आपल्या दोघांना सुद्धा खूप अलर्ट राहावं लागणार आहे. कारण ती ज्या पद्धतीने वागते ना आपल्याबरोबर, ती आपल्याला त्रास देण्यासाठीच या घरामध्ये आली आहे असं वाटते तिच्याकडे बघून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वाला एक मेसेज आलेला असतो. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की आकाशभूमीच्या बाबतीत तू योग्य मार्गावर आहेस, पण काही गोष्टी बंद दरवाजाला असतात. त्यामुळे आता जो दरवाजा बंद आहे तो उघड, म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की बंद दरवाजा आड म्हणजे ती सुमसाम ठिकाणी जी काही आता एक
एक टाकी आहे, पाण्याची टाकी. त्या टाकीचा दरवाजा उघडून बघितला पाहिजे. त्याच्यामध्ये नक्की काय आहे ते बघितलं पाहिजे. तर इथे अपूर्वाने आकाशला त्या टाकीच्या जवळ बघितलेलं असतं. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, "नक्कीच त्या टाकीमध्ये असं काहीतरी आहे जे आकाश आणि भूमीच्या रिलेटेड आहे."